आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सचिन अहिर जे आहेत TV9 मध्ये स्वागत। उत्साहामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा झालेला आहे। आदित्य ठाकरे आले होते, काय सांगा? अरे खूपच आनंद आहे आणि ते काय आजच येत नाही, गेल्या 5-7 वर्षापासून त्यांचा ज्यावेळी भाग आहे ते येतात। मी तर ह्या अगोदरपासून वर्षानुवर्ष येतो आणि ही जी परंपरा जी गेल्या अनेक वर्षापासून जी कोळी समाजाने जपलेली आहे, आता ही निवळ कोळी समाज पुरता मर्यादित न राहता आपण देवीकडे नतमस्तक होत असताना, या दर्याला शांत करत असताना सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणून या मुंबई आणि महाराष्ट्राची भरभराटी हो अशातला गाराणा आणि अशातली साकड घालण्याचं काम या नारळ पौर्णिमेच्या माध्यमातून करण्याचं काम करतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी हजर होते। ते पहिल्यांदा झालेत आणि आज कदाचित चला एक अर्थाने त्यांना एवढं तरी माहीत पडलं का कोळीवाडा किती मोठा आहे। कारण आपण काय होतो सी फेसवरून घेताना आपल्याला असं वाटतं अरे काय एवढाच तर कोळीवाडा दिसतोय। चांगली गोष्ट आहे की बा या आलेत, आता ते आल्यानंतर काहीतरी विकास कामाची कामं जर होत झाली किंवा त्यासाठी आले असते तर गोष्ट अजून आनंद झाला असता। पण आज नारळ पौर्णिमेत आहेत, मला असं वाटते कोणावरची टीका टिप्पणी करणं उचित नाही, कारण हा सण आहे, उत्सव आहे आणि हा काय फक्त आमच्या पुरताच नाही तर हा मुंबई महाराष्ट्रातला आहे। पण त्यांनी दरवर्षी यावं अशी आमची अपेक्षा आहे की फक्त म्हणजे महानगरपालिका आली म्हणून आले असं व्हायला नको, म्हणजे माझा नाही बाकीच्यांचा गैरसमज। आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, काय नेमकी चर्चा? मी तर त्यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांना सांगितलं, मला साहेब बघितलं का कोळीवाडा किती लांब आहे? तो अरे एवढा लांब आहे, मला तर माहीतच नाही असे आहेत। पण ती जरी असला तरी देखील जसं मी म्हणतो का राजकारणाच्या पलीकडे जाऊन पण एक गोष्ट नक्कीच आहे की या भागाचं प्रतिनिधित्व ज्या अर्थी आदित्यजी करतायत त्यांना साथ देण्याचं काम मी असेन, इकडचे आमच्या नगरसेविका आहेत हेमांगीताई असतील किंवा सुनील शिंदेजी जी आम्ही ताकदीने करतोय। हा एका प्रकारे बालेकिल्ला आहेत असं म्हटलं तर ते अयोग्य होणार आहे, पण ते निवळ बालेकिल्ला म्हणून नाही तर त्याला कला, क्रीडा, शैक्षणिक आणि एक सामाजिक नाता या मतदारांशी आणि विशेषतः आदित्यजींशी जुळल्यामुळे ती नाळ तुटणं कठीण आहे। काय वेगळी चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत? ही अशी काही चर्चा वेगळी काय होते का? राजकारणच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी एक विभागातला कोणतरी एक येतोय म्हणून मी फक्त त्यांना मुद्दाम यासाठी विचारलं कारण ते आजपर्यंत जातील अशी माझी अपेक्षा नव्हती, कारण त्यांना असं वाटलं की जवळच जाऊन यायचं, पण आम्ही गेलो। तुमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत सचिन अहिरजी। नारळी पौर्णिमेचा उत्सव होता आणि आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे वर्डीमध्ये दाखल झाले होते। यावेळी सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत केली होती। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।